महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे। सातारा आणि नाशिक या दोन प्रमुख जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे। या दोन्ही जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे। नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे, तर शिंदे गटातील हेमंत गोडसे हे देखील इच्छुक आहेत। तर साताऱ्यात उदयनराजे भोसले हे भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत। या दोन्ही जागेवरून अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी अजित पवार यांनी नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवर मोठं वक्तव्य केलं। सातारा आणि नाशिक बाबत सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका। ती निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे, त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झालेली नाही। नाशिक किंवा कोकण यांच्यातील फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे। महाराष्ट्रातील 5वा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे। देशातील 7वा टप्पा शेवटचा आहे, त्यामुळे अजून त्याला विलंब आहे। आम्ही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत चर्चा करू। त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील असतील। मी मुंबईमध्ये आहे, त्यांच्या संदर्भात बसू आणि योग्य मार्ग काढू।